नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे ज्यावेळी आपलं काकडी पीक हे प्रामुख्याने 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान होतं, त्यावेळी आपल्याला प्रामुख्याने अशा पद्धतीने जे फ्लॉवरिंग निघत आहे याचं अशा पद्धतीने सेटिंग असेल किंवा पेऱ्यातील अंतर कमी राहिलं पाहिजे. त्याचबरोबर जे निघालेलं फ्लॉवरिंग आहे त्याचं चांगल्या पद्धतीने बुडालागत आपल्याला सेटिंग चालू झालं पाहिजे. त्याचबरोबर पानांची किपिंग क्वालिटी चांगल्या पद्धतीने राहिली पाहिजे, शेंडा स्टॉप न झाला पाहिजे. त्याचबरोबर डाउनी मिल्ड्यू असेल, भुरे असेल किंवा थ्रिप्स असेल याच्यावर आपणाला कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजेत. त्याचबरोबर न्यूट्रिशन मॅनेजमेंट हे कशा रीतीने केलं पाहिजे याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहे. आता प्लॉट हा चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकता, चांगल्या पद्धतीने पूर्ण प्लॉट हा डेव्हलप झालेला आहे. अशा पद्धतीने प्रत्येक पेऱ्यामधून आपणाला जी फुलकळे त्याचं चांगल्या पद्धतीने सेटिंग चालू झालेलं आहे. जी खालची पानं होती ते आपण काढून घेतलेले आहेत व आता प्रामुख्याने ह्या स्टेजला प्लॉट आला तुमचा चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला आहे. फुटवासुद्धा चांगला आहे, शेंडा कंटिन्यू चालू आहे, पानांची किपिंग क्वालिटीसुद्धा तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने चांगल्या रीतीने पानांची किपिंग क्वालिटी. आता न्यूट्रिशन मॅनेजमेंटमध्ये आपल्याला कोणते खतांचं नियोजन करायचं आहे. ह्या स्टेजला प्लॉट आल्यानंतर तुम्ही ICL कंपनीचं 8-24-24 जे चांगल्या पद्धतीने फ्लॉवरिंग काढणार आहे, चांगल्या पद्धतीने सेटिंग करणार आहे, त्याच्यासाठी ICL कंपनीचं 8-24-24 हे एकरी 5 किलो व त्याच्यासोबत कॅपिटल ॲग्रोचं स्प्राउट हे एकरी 2 लिटर हे देऊन घ्यायचं आहे. हे पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन झाल्यानंतर तुम्हाला चांगल्या पद्धतीने भरपूर अशी फुलकळी निघणार आहे. त्याचं अशा पद्धतीने चांगलं सेटिंग झालेलं तुम्हाला हे पाहायला मिळणार आहे. आता ज्यावेळी सेटिंग चालू होतं त्याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना माल न फुगणे किंवा वेडा म्हणजे काकडी वाकडी होणे, त्याचबरोबर कलर न मिळणे, लस्टर असेल, वजन असेल, याच्यासाठी प्रामुख्याने कॅल्शियमचा वापर असेल किंवा जमिनीमध्ये कॅल्शियमचे अवेलेबल का वेलीमध्ये चांगल्या पद्धतीने कॅल्शियमची पूर्तता आपल्याला करणं गरजेचं आहे. हे पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन झालं. 4 ते 5 दिवस गॅप द्या. 4 ते 5 दिवसानंतर तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून 13-0-45 हे एकरी 5 किलो, त्याच्यासोबत कॅल्शियम नायट्रेट 5 किलो व बोरॉन 500 ग्रॅम हे दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊन घ्या, की ज्यामुळे जे अशा पद्धतीने माल सेटिंग झालेला आहे तो चांगल्या पद्धतीने फुगवण होणार आहे. जी फुलकळी निघत आहे ते कोणत्याही पद्धतीनं ड्रॉपिंग होणार नाही. चांगल्या पद्धतीने फुलकळी जे निघालेले आहे त्याचं सेटिंग होणार आहे व मालाला कलर असेल, लस्टर असेल, वजन असेल हे चांगलं मिळणार आहे. याच्यासाठी कॅल्शियम नायट्रेटचं एक ॲप्लिकेशन द्या. त्याच्यानंतर 4 ते 5 दिवस गॅप द्या किंवा 2 ते 3 दिवस गॅप द्या. 2 ते 3 दिवसानंतर एखादं चांगलं मिक्स मायक्रोन्यूट्रन मग तुम्ही ॲग्रिसर्च कंपनीचं मिंगल वापरू शकता किंवा पूर्वा ॲग्रोचं मिलांज वापरू शकता. कोणत्याही कंपनीचं चांगलं मिक्स मायक्रोन्यूट्रन घ्या. एकरी जे प्रमाण आहे 2 किलोपर्यंत एकरी ते प्रमाण घ्या. त्याच्यासोबत चांगल्या पद्धतीचा मग थायोन्यूट्री वापरू शकता किंवा थायोग्रीन वापरू शकता. हे एकरी 2 किलो याचं एकत्रितरित्या ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या, की ज्यामुळे तुम्हाला जे पानं पिवळी पडत आहे किंवा पानाच्या मध्ये पिवळा रंग येणे किंवा फुलकळीचं ड्रॉपिंग होणे, शेंडा स्टॉप होणे, याच्यासाठी मायक्रोन्यूट्रनचं एक ॲप्लिकेशन द्या, की ज्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने वेलीची वाढ कंटिन्यू राहणार आहे. त्याचबरोबर जे फुलकळी आहे किंवा पानाची किपिंग क्वालिटी ही चांगल्या पद्धतीने कंटिन्यू चालू राहणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळी तुमचं मायक्रोन्यूट्रनचं ड्रिपचं ॲप्लिकेशन होईल त्याच्यानंतर 3 ते 4 दिवसानंतर तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट व त्याच्यासोबत 13-40-13 किंवा 19-19-19 या खताची मात्रासुद्धा देऊ शकता, की ज्यामुळे चांगल्या पद्धतीने वेलीची वाढसुद्धा चांगली राहणार आहे, कंटिन्यू हार्वेस्टिंग चालू राहणार आहे, मालाची किपिंग क्वालिटी चांगली मिळणार आहे. आता फवारण्या कोणत्या करायच्या आहे पहिली फवारणी तुम्ही करू शकता, की ज्याच्यामध्ये डाउनी मिल्ड्यूचा अटॅक हा जर वाटत असेल किंवा भुरीचा जर अटॅक वाटत असेल तर त्याच्यासाठी ॲमिस्टॉर टॉप हे प्रति लिटर पाण्यासाठी 1 ml, त्याच्यासोबत मॅटाडोर हे प्रति लिटर पाण्यासाठी 1 मिली व त्याच्यासोबत तुम्ही सॅबियन वापरू शकता, ॲम्बिशन वापरू शकता. याचं एक प्रति लिटर पाण्यासाठी 1 ते 1.5 मिलीपर्यंत किंवा बायोविटासुद्धा वापरू शकता. याची एक फवारणी द्या, की ज्यामुळे तुम्हाला जे थ्रिप्स असेल, नागाळे असेल, त्याचबरोबर भुरी असेल, डाउनी मिल्ड्यू असेल किंवा जी प्लॉटची ग्रोथ चांगल्या पद्धतीने राहणार आहे त्याच्यासाठी तुम्ही एखादं PGR टॉनिक वापरू शकता. ही पहिली फवारणी झाली. त्याच्यानंतर दुसरी फवारणी करू शकता, की ज्याच्यामध्ये तुम्हाला जी पानं गुंडाळणारी अळी किंवा फळं जी आपल्याला पानं कुरतडणारी अळी ही पाहायला मिळते, त्याच्यासाठी प्रोक्लेमचा वापर करू शकता. प्रोक्लेमसोबत तुम्ही कॉन्टॅक्टमधील बुरशीनाशक वापरू शकता. मग त्याच्यामध्ये M45 असेल, अँट्राकॉल असेल, कोमानियल असेल किंवा Z78 यापैकी कोणतंही एखादं बुरशीनाशक. त्याच्यासोबत जी ICL कंपनीची 8-16-39 ही खताची ग्रेड आहे किंवा 12-5-27 या खताची ग्रेड आहे. जर फ्लॉवरिंग चांगला असेल तर 12-5-27 वापरा. जर फ्लॉवरिंग कमी असेल तर जी बुस्टर ग्रेड आहे जी चांगल्या पद्धतीने फ्लॉवरिंग निघण्यासाठी मदत करते ती 8-16-39 ती वापरा. याचं तिन्हीचं एकत्रितरित्या फवारणी द्या. चांगल्या पद्धतीने तुम्हाला कंटिन्यू फ्लॉवरिंग त्याच्याबरोबर कंटिन्यू सेटिंग हे मिळालेलं
पाहायला मिळणार. आता ICL कंपनीचं आपण कोणतेही प्रमोशन करत नाही, परंतु ज्या खतांचा pH लो आहे चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट हा पाहायला मिळतो. ICLचं वापरू शकता किंवा तुम्ही यारा कंपनीचं वापरू शकता किंवा इनरिच फर्टिलायझर याचंसुद्धा खतं वापरू शकता, की ज्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने खतं दिल्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला डोळ्याने रिझल्ट हा पिकामध्ये पाहायला मिळतो. त्याच्यासाठी चांगल्या कंपनीची खतं वापरा, चांगल्या पद्धतीने रिझल्ट हा कमी खर्चामध्ये तुम्हाला चांगला प्लॉट डेव्हलप होतो. किंवा रोज 1 दिवस अडाणी किंवा 2 दिवस अडाणी कंटिन्यू ड्रिपचं ॲप्लिकेशन चालू द्यायचं. प्लॉट हा ट्रेसमध्ये जातो. पाहिजे तसं जो आपल्याला माल पाहिजे किंवा जी आपल्याला पिकामध्ये ग्रोथ असेल ती मिळालेली पाहायला मिळत नाही. त्यामुळे तुम्ही कंटिन्यू 2 ते 3 दिवस गॅप द्या. जे ड्रिपचं ॲप्लिकेशन दिलेलं आहे ते पूर्णपणे लागू होऊन दे. त्याच्यानंतर तुम्ही कोणतंही दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता. आता याच्यामध्ये आपण कोणतेही जास्त अतिरिक्त खतांचा वापर असेल, अतिरिक्त PGR टॉनिक असतील किंवा बुरशीनाशकांचा वापर केलेला चांगल्या पद्धतीने कंटिन्यू 3 ते 4 दिवसानंतर एखादं खताचं ॲप्लिकेशन, 4 ते 5 दिवसानंतर एखादी फवारणी, याच पद्धतीने आपला चांगल्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने पूर्ण प्लॉट हा चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला आहे. वाढ ही चांगल्या कंटिन्यू चालू आहे. चांगल्या पद्धतीने सेटिंगसुद्धा चालू आहे. पेऱ्यातील अंतरसुद्धा तुम्ही पाहू शकता कमी आहे. पूर्ण बुडापासून तुम्ही पाहू शकता, हे बुडापासून पूर्ण जिथं फ्लॉवरिंग निघत आहे तिथं चांगल्या पद्धतीने सेटिंगसुद्धा तुम्हाला झालेलं हे पाहायला मिळणार आहे. तर आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे प्रामुख्याने ज्यावेळी आपण काकडी पिकामध्ये फ्लॉवरिंग चालू होतं तर बऱ्याच शेतकऱ्यांना अशी समस्या जाणवते, फुलकळी निघत आहे, त्याचं सेटिंग होत नाही किंवा सेटिंग झालं तर ती काकडी वाकडी होतं किंवा जास्त खर्च करूनसुद्धा आपणाला पाहिजे तसं उत्पादन हे घेता येत नाही. तर अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने प्लॉट डेव्हलप असेल किंवा चांगल्या पद्धतीने तुम्हाला मालाची किपिंग क्वालिटी चांगल्या पद्धतीने उत्पादन हे घेता येईल. तर चला, आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.